राया, मला खरंच माहित नव्हतं र की विश्वजित सर असं येतील आणि असं बोलतील. मी आपल्या दोघांमध्ये जे काय बाय घडलं ना त्यांना नाही सांगितलं. हे बघ, तू विचार कर की अरे आपल्या दोघांमधल्या गोष्टी मी त्यांना सांगीन का? विश्वास ठेव की माझ्यावर. हे बघ, मला खरंच माहित नव्हतं ते असं येतील आणि तुला इतकं ऐकवतील. हे बघ, मला जरा जरी कल्पना असती ना मी त्यांच्यासोबत नसते आले खरंच. राया, ते जे काय बाय वागले ते मला नाही पटलं र. राया, पण त्यांनी मला बोलून सुद्धा दिलं नाही र. जे काय बाय बोलले मला बिलकुल भी पटलेलं नाहीये. हे बघ राया, तू शिकलेला नसलास तरी तू कर्तृत्वान आहेस आणि तुझी आणि माझी बरोबरी नाही होऊ शकत. राया, राया ऐकून घे. राया, राया माझं ऐकून तरी घे. राया, राया माझं ऐक तरी. राया, अरे मी फक्त शिकलीये पण तू तर तुझ्या कर्तृत्वामुळे ही समद कारखाने मोठे केलेत. मला तुझा लई अभिमान वाटतो र, खरंच. राया, राया. काय झालं साहेब? राया, अरे ऐक माझं. असं डोक्यात राग घालून घेऊ नको सारं. वाटलेस मी तुझ्यासाठी विश्वजित सरांशी बोलते. राया, राया, अरे राया, मी तुला कसं समजू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल. राया, त्या हुशार आहेत, त्या खूप शिकलेल्या आहेत आणि तुम्ही अजिबातच शिकलेले नाही आहात ना, म्हणून तुम्हाला यांची किंमत नाहीये. तुमच्या कंपनी सोबतचं डील कॅन्सल केल्याचा आज मला आनंद होतोय मिस्टर विधाते. तुम्ही अडाणी आहात हे तुम्ही स्वतःच जगासमोर पुन्हा एकदा दाखवून दिलं. देवा, माझं काय चुकतंय? माझ्या जवळची माणसं माझ्यापासून लांब का जात आहेत? माझ्याच आयुष्यात सतत ही का घडतंय? माझी काय बी चूक नसताना माझ्या वाट्याला ही समज का येतंय? काय झालं? एवढी नाराज का आहेस? कृष्णा, काय झालं पोरी? अशी रडतीयस का? होय आजी, मी राहायला कसं समजू? तो का सतत माझ्याबद्दल गैरसमज करत असतो? त्याला माझं प्रेम कळत नाही का? मी किती प्रयत्न करते तरी त्याचा राग जातच नाहीये. आता कुठं आमच्या नात्यात सगळं चांगलं चाललंय असं वाटत असतं ना, काहीतरी असं घडतंय की त्यामुळं तो आणखीनच लांब जात चाललाय. रायाच्या प्रेमात पडलीयस तू पोरी, आणि प्रेमात धीर धरावा लागतो पोरी. प्रेम जपणं, सांभाळणं साधी गोष्ट नाही. प्रेम म्हणजे गुलाबाच्या फुलागत आहे बघ पोरी, आणि त्याच्यापर्यंत पोचायचं म्हणजे काट्यातून वाट काढावी लागती. वाईस धीर धर. अजून किती धीर धरू पोई आजी? आमच्यात काय बी चांगलं घडत नाहीये. आत्ता कुठे राया माझी काळजी घेतो असं वाटत असतानाच त्या भेसळवाल्या हळदीचं प्रकरण घडलं. माझ्या नशिबातच नाहीये का रायासोबत सुखाचा संसार करणं. वेडी कुठली?
उठ. असं काय बी बोलायचं नाही. अगं तुमचं संसार लई सुखाचं होणार आहे बघ. मी सांगते ना, एक ना एक दिवस रायाला तुझ्या प्रेमाची नक्की जाणीव होईल. माझ्या विश्वास ठेव पोरी. चल हात जोड, तो बघतोय बघ. जोड 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 हात. चल बोल बघूया शुभम करती. बोल. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. तुम्ही अडाणी आहात हे तुम्ही स्वतःच जगासमोर पुन्हा एकदा दाखवून दिलं. दादा एवढा पत्ता सांगा हो. माहित नाही मला. ओ दादा माहित नसेल तर सरळ सांगा की उगाच कशाला ऍटिट्यूड दाखवताय. अरे त्याला इंग्रजी वाचायला जमत नसेल. रस्त्यावर काय चाललंय? आले का तुला? चल चल गाडी बस. काय असेल ते तुम्हाला पोलीस स्टेशनला. चल चल गाडीत. रायाची गाडी दिसेना झाली. राया गेला कुठं? आतापर्यंत तर घरी पोचायला पाहिजे होता. एक तर डोक्यात राग घालून बसलाय. त्या रागात काय करू नये म्हणजे झालं. विश्वजित सरांकडे तर गेला नसेल ना? मी त्यांना फोन करून नाही देत. परत फोन केला तर काहीतरी गैरसमज होतील. कृष्णा, राया कसा आला नाही अजून?
रायाला उशीर झाला की तो नेहमीच फोन करतो. आज फोन पण नाही आलाय त्याचा. आत्या येतच असेल तो. बघ बाई रंजे, आता तर तुझ्या ऐवजी तो हिला फोन करायला लागला की. नाही नाही, मला नव्हता फोन केला त्यानं. मग तुला कसं माहिती तो येत असेल ते? काय रे ऋतिक, कुठं होतास एवढा उशीर? ही येळ आहे का घरला याची? मम्मी ते कारखान्यात जरा काम वाढलं होतं ना, म्हणून थांबलो होतो. मग राया पण कामात अडकलाय का? तू घरी आलास आणि तो कसा आला नाही? नाही, राय तर कारखान्यात कवाच बाहेर पडलाय की. म्हणजे राया आणि कृष्णा एकत्रच बाहेर पडली होती. कृष्णा राया कुठे आहे? तू काय लपवतीस माझ्यापासनं? आता आणखीन असं काय केलंयस की राया घरी येईना झालाय? मी काहीतरी विचारलंय. हॅलो, कोण बोलतंय? काय? हो ठीक आहे साहेब, पोहोचतोय मी आता लगेच. हो हो. काय झालं? असं का रडलास भूकंप आल्यागत? भूकंपच झालाय. पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. रायाला पोलिसांनी अटक केली. त्यांनी ताबडतोब बोलवलंय, जाऊन येतो लगेच मी. काय? अशी कशी काय अटक केली? मी पण येते. थांब, काही गरज नाही जायची. मला चांगलं माहित आहे ही समजा तुझ्यामुळे झाला असणार आहे. मी सांगते की रंजे, रंजे सावर सवताला. हवलदार, समज द्या आणि सोडा यांना. होय साहेब. मिस्टर विधाते, तुमचं नाव खूप आदरानं घेतलं जातं या भागात. आणि त्याही पेक्षा आदराने भाऊसाहेब विधातेंचं नाव घेतलं जातं. देव माणूस म्हणतात लोक त्यांना. गावातल्या लोकांसाठी तुमचं घर म्हणजे आदर्श आहे. आणि हे असं असताना तुमच्यासारख्या चांगल्या प्रतिष्ठित घरातल्या माणसाने असं रस्त्यावर हाणामारी करणं सोबत नाही. हे तुम्हाला असं अटक करायला आम्हालाही वाईट वाटतंय. खरं तर तुमच्या घरी फोन करून सांगतानाही आम्हाला कसं तरी वाटत होतं. तरी आम्ही भाऊसाहेबांना फोन करायचं टाळलं. हो, भाऊसाहेबांना जर ही गोष्ट कळाली तर त्यांना किती वाईट वाटेल, त्रास होईल याची कल्पना आहे आम्हाला. साहेब काय झालं? काय नाही, किरकोळ हाणामारीची केस आहे. त्यांना इंग्रजीत पत्ता विचारला म्हणून राग आला. बाकी मी मॅनेज केलंय सगळं. तुम्ही त्या रजिस्टरवर सही करा. होय साहेब. तुम्ही जाऊ शकता मिस्टर रायबान विधाते. साहेब ते FIR तिथपर्यंत गोष्ट जाऊनच दिली नाही. पण मिस्टर रायबान, दरवेळी हे असंच घडेल असं सांगता येत नाही. तेव्हा नीट काळजी घ्या. येतो साहेब, धन्यवाद. असं हातपाय गाळू नकोस पोरी. नक्की तिकडं काय झालं ते आपल्याला काय बी माहिती नाही. राया चुकीचं कधीच करणार नाही याची मला खात्री आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी त्याला समजवायला कमी पडले. मी कारखान्यात जायलाच नव्हतं पाहिजे. अगं स्वतःला असं दोष देऊ नकोस पोरी. रंजे, तू चल बरं आत, व्हायचा आराम कर. माझं मन सांगतंय मला रंजे, रायाला नक्की सोडतील बघ. अगं इदा त्यांचं पोर आहे ती, त्याला असं पोलीस स्टेशनात ठेवून घेणारच नाही ती. पण अगं विधाताच्या घरात आजपर्यंत कोण पोलीस स्टेशनची पायरी चढलं नाही. आणि हे सगळं जरी यांना कळलं तर हे काय विचार करतील रायाबद्दल? आधीच बाप लेकांचं जमलं नाही कधी, त्यात अजून हे. राया,
काय झालं? तुला पोलिसांनी का बोलवलं होतं? त्यांनी तुला काय दिलं? लांब हो तू. मी खोटं वागत नाहीये. मला खरंच तुझी काळजी आहे. तू घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या ना तेव्हाच मला कळालं तुला माझी किती काळजी येते. माझं शिक्षण काढलं त्यांनी, तुला तेच पाहिजे होतं ना? तुला लाज वाटते ना माझ्या शिक्षणाची? शिक्षणाची कशाला? तुला माझीच लाज वाटते, सांग ना. तुला नकोय ना मी तुझ्या आयुष्यात, तर तू निघून जा. काय बोलतोयस तू राया? माझ्या मनात पण असं काही येत नाही. मी माझ्या मामा मामींची शपथ घेऊन सांगते, मी कुणाला बी काही बी नाही सांगितलं. अजून काय सांगायचं राहिलंय? आपलं लग्न कसं झालं ते पण सांगायचंस ना. आपल्यात झालेली भांडणं बी सांगायचीस. मी कसा कारखाना चालवायला नालायक आहे ती बी सांगायचं ना. अरे ती राय म्हणतीये ना, तिने नाही सांगितलं, मग तू विश्वास का नाही ठेवत तिच्यावर? नाही उरला माझा तिच्यावर विश्वास. तिचं खरं रूप मला कळलंय. आधी तर हिला मी भाऊसाहेबांच्या नजरेत पडलो तर मजा यायची, पण आता तर हिला मी बाकीच्यांच्या नजरेत पडलेलं बी बघून मजा येते. लय समजून घेतलं मी हिला, पण आता नाही. राया, तू समजून घेतला असतास तर असे आरोप केले नसतेस. तू मला समजून नाही घेतलंस तर फक्त गैरसमज करून घेतलायस. मी सकाळपासून सांगते तुला, मी खरंच कोणाला काही नाही सांगितलं. मग हे सगळं त्यांच्या समोर का नाही बोललीस? मी बोलणार होती पण कधी? माझी सगळी इज्जत केल्यानंतर? लय गर्व वाटला असेल ना आता घरच्यासनी. विधा त्यांच्या पोरानं आजपर्यंत या घरात कधी घडली नाही अशी गोष्ट केली आहे. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलाय तो फक्त तुझ्यामुळं. तूच सांग, तुझ्या या उपकारांची कशी परतफेड करू? राया, नाव नको घेऊ माझं. कोण आहेस तू? का आलीस माझ्या आयुष्यात? तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी खुश होतो मी. लोक आदर करायचे माझा, पण आता माझ्याच नजरेत पडलोय मी. तू शिकलेली, मी कमी शिकलेला, अर्धांड अडाणी. माझ्याशी लग्न करून माझ्यावर उपकार केले असंच वाटत असेल ना तुला? नसते केले उपकार तरी चाललं असतं. तू किती बी रडलीस ना तरी तुझ्या या सगळ्या नाटकाचा माझ्या काय बी फरक पडणार नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याची बाती झालीये. राया! हिंमत कशी झाली आमच्या सुनबाईंशी असं बोलायची? काय विचारतोय आम्ही? आमच्या सुनबाईंशी असं बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. माफी मागा त्यांची. हेच पाहिजे होतं ना तुला? झालं तुझं समाधान? बस, एक शब्द बोलायचा नाही. आत्ताच्या आत्ता सुनबाईंची माफी मागा. तुमच्या लेकाला आमच्या सुनबाईची माफी मागायला लावा. नाही मागणार. मी काय बी चुकीचं बोललेलो नाहीये आणि मी या जन्मात तरी हिची माफी नाही मागणार.